घरची क्वीन चिंकी. आज रविवार होता आणि गट्टू, चिंकी आणि बाबा अजूनही झोपले होते. पण आईला आज बाहेर जायचं होतं, त्यामुळे ती स्वतः लवकर उठून बाकीच्यांनाही लवकर उठवते. काय झालं आई? तू आम्हाला लवकर का उठवलंस? हो, आज तर रविवार आहे. आज तर आम्हाला उशिरा उठायचं होतं. बघा, विसरलात ना तुम्ही की आज रविवार आहे, म्हणून मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय आणि मी उद्या सकाळी येणार आहे. अरे हो आई, तू मागच्या आठवड्यात आम्हाला सांगितलं होतंस. पण आई, आमच्या मूव्ही आणि पिझ्झाचं काय होणार? काय? हो आई, आज आमच्या सगळ्यांचा घरी मूव्ही बघायचा आणि पिझ्झा खाण्याचा प्लॅन होता. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले. पण मुलांनो, माझं जाणं गरजेचं आहे. मी मैत्रिणीला प्रॉमिस केलंय ना. आणि चिंकी, माझं जरा नीट ऐक. आई चिंकीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, काय झालं आई? चिंकी, आज मी तुला एक महत्वाची जबाबदारी देऊन जातीये आणि ती आहे घराची जबाबदारी. माझा विश्वास फक्त तुझ्यावर आहे. असं समज की आत्तापासून उद्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण 24 तासांसाठी तूच घराची आई आहेस. तुला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. आईचं बोलणं ऐकून चिंकी खूप खुश होते. काय खरंच? म्हणजे बाबा आणि गट्टूला मी सांगितलेलं ऐकावं लागेल, कारण मी आई आहे. हो चिंकी बाळा, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडावी लागेल. ओके आई. एवढं बोलून आई घरातून निघून जाते. गट्टू आणि बाबा अजूनही झोपेतच सोफ्यावर बसून होते. हे बघून धावतच चिंकी आईच्या रूम मध्ये जाते आणि तिची एक ओढणी घेऊन बाहेर येते. अगं चिंकी, तू हे काय करतीयेस? गट्टू, आता उद्या सकाळपर्यंत मी आई आहे आणि तुम्हा दोघांना माझं ऐकावं लागेल. एवढं बोलून चिंकी ती ओढणी कमरेला अशी काही बांधते जशी आई बांधते. मग ती बाबा आणि गट्टूला म्हणते, गट्टू, चल उठ, जाऊन आपली रूम स्वच्छ कर. आणि बाबा, तुम्ही लिव्हिंग हॉल आणि तुमच्या रूमची स्वच्छता करा. सकाळी उठून सगळ्यात आधी आपण घर स्वच्छ करायला हवं. आई सुद्धा हेच करते. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करते. ओहो, आता चिंकी आपल्याकडून खूप काम करून घेणार आहे गट्टू. आणि आपल्याला करावंही लागेल बाबा, कारण आईनेच तिची जबाबदारी चिंकीला दिलीये. बाबा आणि गट्टू लवकर उठून चिंकेनी सांगितलेली कामं करू लागतात. तेवढ्या वेळात चिंकी किचनमध्ये जाऊन आपले स्पेशल सँडविचेस बनवते आणि सोबतच ती सगळ्यांसाठी कॉफीही बनवते. अरे वा चिंकी, तू तर खूप छान नाश्ता बनवलास. आणि काम केल्यानंतर नाश्ता करायला अजून छान वाटतंय. थँक्यू बाबा. थँक्यू गट्टू. बरं, मला असं वाटतं की जरी आई गेली असेल, पण तरीही आपण आपल्या मूव्ही आणि पिझ्झाचा प्लॅन एन्जॉय करू शकतो. काय? कसं चिंकी? फक्त त्यासाठी तुम्हा दोघांना माझं सगळं ऐकावं लागेल. ठीक आहे चिंकी, का नाही, पण मला वाटतं की आईशिवाय आपण हे सगळं करू शकणार नाही. आणि मला तर पिझ्झा बनवायला येतच नाही. काळजी नका करू बाबा. मागच्या वेळी जेव्हा आईने पिझ्झा बनवला त्यावेळी मी किचन मध्येच होते. तुम्ही फक्त माझी मदत करा, ओव्हन वापरण्यासाठी आणि भाज्या चिरून देण्यासाठी. अच्छा, ठीक आहे चिंकी. आणि मी काय करू चिंकी? गट्टू, जेव्हा मी आणि बाबा पिझ्झा करत असू त्यावेळेस तुला लिव्हिंग रूम मध्ये पिक्चरची तयारी करावी लागेल. जसं पिक्चरची सीडी लावणं आणि सोफ्याच्या खाली गादी टाकणं. आपण तिथेच बसून पिक्चर बघणार ना. ओके चिंकी, डन. मग काय होतं, नाश्ता करून तिघेही जण आपापल्या कामाला लागतात. अगोदर बाबा मार्केटमध्ये जाऊन पिझ्झा बनवायचं सगळं सामान घेऊन येतात. त्यानंतर चिंकी त्यांना सगळं सांगू लागते. बाबा, आई आधी या पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावते. ओके, लावला हा चिंकी. हा, आता ह्याच्यावर आपल्याला भाज्या ठेवायच्या आहे. आणि हो, पनीर सुद्धा मला खूप आवडतं. ओके चिंकी, आता चीज. हो, आता आपल्याला ह्याला ओव्हन मध्ये ठेवायचंय. ओके, डन. आणि हो बाबा, गट्टूला फक्त कॉर्न पिझ्झा आवडतो, म्हणून कॉर्न पिझ्झा वेगळा बनवावा लागेल. अगदी असाच. हा, मी आत्ताच बनवतो. एवढ्या वेळात गट्टूने तिकडे लिव्हिंग रूम मध्ये सगळी तयारी केली होती आणि चिंकीने पिझ्झा सोबतच पॉपकॉर्नही बनवले होते.
सारे स्नॅक्स तयार झाल्यावर बाबा आणि चिंकी ते घेऊन लिव्हिंग रूम मध्ये येतात. आता सगळे चटईवर बसून मूव्ही एन्जॉय करू लागतात. मला केव्हाचा बघायचा होता हा मूवी. बरं, हा पिझ्झा खूप यम्मी झालाय, अगदी आईसारखा. हो तर चिंकीने जो बनवलाय छान तर असणारच. थँक्यू बाबा आणि गट्टू. मग गट्टू, चिंकी आणि बाबा सोबत पिझ्झा खात मूव्ही एन्जॉय करतात. जसा मूव्ही संपतो बाबा म्हणतात, आता तर खूप झोप येतेय, आपण झोपूयात का? पण चिंकी लगेच उठून चटईच्या आजूबाजूला पडलेले पॉपकॉर्न्स आवरू लागते. नाही नाही बाबा, आधी आपल्याला किचन आणि लिव्हिंग रूम साफ करायला हवं. मी जातीये भांडी घासायला, कारण किचन मध्ये खूप खरकटी भांडी आहेत. तोपर्यंत तुम्ही लिव्हिंग रूम मधून ही गादी काढा आणि हे स्वच्छ करा. चिंकी एवढं बोलून किचन मध्ये डिश स्वच्छ करायला जाते. यानंतर ती पूर्ण किचन स्वच्छ करू लागते. इकडे गट्टू आणि बाबांना चिंकीच्या म्हणण्याप्रमाणे स्वच्छता करावी लागते. बाबा, चिंकी तर खरंच जबाबदार झालीये, अगदी आईसारखी. हो गट्टू, मला हे पाहून खूप छान वाटलं. हो बाबा. तेवढ्यात चिंकी तिथे येते. हुश, सगळं काम झालं, पण मी तर खूपच थकलीये. आई खरंच किती काम करते, तिच्यासारखं कोणीच नाही. हे तर अगदी बरोबर बोललीस चिंकी, की आईसारखं दुसरं कोणी नाही, पण तू अगदी आईसारखी आहेस. बाबांचं हे बोलणं ऐकून चिंकीला खूप छान वाटतं. जेव्हा रात्री झोपायची वेळ होते तेव्हा गट्टू हळूच चिंकीला म्हणतो, चिंकी, मला तर झोप येतीये. आई नेहमी आपल्याला गोष्ट सांगते, मला तर तिची खूप आठवण येतीये. अरे मग त्यात काय गट्टू, आज मी तुला वाचून गोष्ट सांगते, माझ्या ह्या नव्या पुस्तकातून. काय खरंच चिंकी, तू सांगशील? थँक्यू. मग चिंकी गट्टूला गोष्ट सांगू लागते. चिंकीच्या बोलण्याचा आवाज ऐकून बाबा सुद्धा तिथे येतात आणि हे दृश्य बघून आश्चर्यचकित होतात. अरे वा, हे सगळं काय चाललंय इथे? बाबा, तुम्ही येऊन गट्टू शेजारी झोपा, मी तुम्हा दोघांना गोष्ट सांगते, अगदी आईसारखं. मग बाबा शांत होऊन गट्टूच्या शेजारी झोपतात. तर एकदा एका जंगलात एक अस्वल होतं. अस्वलाची मैत्री एका परीशी झाली, जिने अस्वलाला सांगितलं की तो अजिबात वाईट दिसत नाही, तर खूप सुंदर दिसतो. थोड्या वेळाने चिंकी पाहते की बाबा आणि गट्टू झोपी गेले आहेत. मग तीही त्यांच्यासोबत झोपते. अशा प्रकारे पूर्ण 24 तासांसाठी चिंकी आई बनते आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पाडते. पण ती हेही समजून जाते की आई बनणं हे काही मुलांचा खेळ नाही,